तर काय म्हणता भावांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या रोस्टिंग चॅनलमध्ये। तर आज आपण रोस्ट करणार आहे बिनमोकार व्हायरल झालेल्या रील्सवरच्या प्राण्यांना। तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करू आणि घेऊ गोळक्यात सगळ्या बाडव्यांना। अरे आता खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे। चांगला बोले अरे ते कू कू घाल तुझ्या त्याच्यात भडव्या, आणि तू काही कोकिळाची प्रजाती आहे का? आणि त्या चष्मेपेक्षा तर तुझं नाकच मोठं वाटतं राहू। काय बोलायचं याला आता? याच मी हे ऐकून ऐकून माझ्या स्वप्नात पण हेच मला ऐकू येते, कू कू। अरे कोकिळा। तर चला भावनो, नेक्स्ट। अरे भावा, ती तुझा 200 रुपयाचा चष्मा आणि 100 रुपयाची टोपी बघून आणि एवढं मोठं नाक बघून तर ती तुझ्या गाडी पण बसायची नाही रे। आणि हे जे तू हातवारे वगैरे करतोय ते मला वाटत नाही की तू गाडी चालवायची ऍक्टिंग करतोय। मला असं वाटतंय की ते तुला हात फिरवितात। आणि शेवटी काय ते कूची पुंगळी करा तुझ्या तिथं टाकून घे। राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो। तर चला नेक्स्ट। तुझ्या विना बच्चा मला करमत नाही, तू माझ्या जीवाचं जीवलग पाखरू आहे। चांगला बोले तुला मी पहिलं पण बोललो होतो आणि आता पण बोलतो, ते कूची पुंगळी कर आणि तुझ्या तिथं टाकून घे। आणि जीवाचं पाखरू जाऊ दे, तुझे ते नाक आणि डोळे बघूनच ती पळून जाईल असं वाटतंय मला। आंख दिखाती है मादरचा। आणि शेवटी काय ते कू घाल तुझ्या ते बोचन गू। चला नेक्स्ट। भांडण झाल्यावर घरात लग्न गुन्हा तुम्ही आणि तुम्ही काय म्हणताय? अच्छा बाई नाही तर बाई आहेस तू का? अरे बस बस भावा, ती मानगीन मोडायची राहू उगच। आणि ते काय बोलतोय ते नीट तरी बोलते, काय कळत पण नाही झट। को पैसा बर्बाद पहन चोर। आणि ह्याच्यामुळे म्हणतात शिक्षणाची किती महत्वाचं आहे आपल्याला ह्याच्यावरूनच कळतंय। आणि ते शेवटी का म्हणून कशाला बोलतो रे? एखाद्या दिवशी तेच काची पुंगळी करून तुझ्या तिथं टाकून घे। आणि मी शेवटी तुला एवढंच म्हणा, एखाद्या दिवस ते का तुझ्या तिथं घुसलं नाही म्हणजे बाद झालं। तर चला, नवीन प्राणी कोण आहे? महफिल में बुरे चल रहे थे हमारे और हम वहाँ पहुँचे। वो बोले बड़ी लंबी उम्र है तुम्हारी, समझने वाले को इशारा कॉपी। हा वय। अरे भावांनो, मला असं वाटतंय की चांगल्याचा कू आणि याचा इशारा कॉपी याचं कोलॅबोरेशन झाले। महफिल में बुरे चल रहे थे हमारे और हम वहाँ पहुँचे। मुझे अपने घर जाना है। मुझे घर जाना है। कारण की मागून कोकिळाचा पण आवाज येतो, तुम्ही एखाद्या दिवस बघा तिने। आणि कोण याच्याबद्दल वाईट बोलतोय रे? मला ते कमेंट करा बरं, एकदा मी त्याला सांगतो कसं बोलतात ते। अच्छा। जो पण त्याला वाईट बोलत असेल ना, त्याला माझ्याकडून 21 रुपयांची सलामी आहे भाऊ। अरे ते तुला बोलतात कारण की तू या असली येडेचाळे करतो ना, त्यामुळेच तुला ते लोक मागून पुढून बोलतात। आणि त्यांचं पण बरोबर आहे राव, तू यासारखे त्यांना ते काय करणार? ते मागून पुढून करणारच ना मदत। तर चला भावना, माझ्याक मस्ती बाद झाली आणि हे कोणी मनाव घेऊ नका, जसं मी घेत नाही। आणि जर कोणी मनाव घेतलं तर मला काय शाट फरक पडत नाही। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत, तर बाय बाय।